नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. लवकरच नवरात्री सुरू होणार आहे. या 9 दिवसांमध्ये आपण देवीची सेवा करत असतो. आपल्या जीवनामध्ये कुलदेवीचे स्थान विशेष महत्त्वाचे आहे. अश्विन शुक्ल पक्षातील नवरात्री हे एक प्रकारचे व्रतच आहे. या दिवसांमध्ये त्रिशक्ती म्हणजेच महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी यांची पूजा केल्यास, होम हवन नैवेद्य अर्पण केल्यास देवीची विशेष कृपा लाभते. याबरोबरच या दिवसात देवीच्या काही सेवाही केल्या जातात. असे तर रोजसुद्धा तुम्ही देवीच्या सेवा करत असालच, पण खास नवरात्रीमध्ये आपल्याला देवीची जास्तीत जास्त उपासना करायची असते. कारण नवरात्रीमध्ये देवी तत्व हे जागृत असते. त्यामुळे ज्या कोणाला विवाह, संतती, आरोग्य, आर्थिक समस्या किंवा इतर कोणत्याही समस्या असतील किंवा ज्यांना फक्त देवीच्या आशीर्वादासाठी सेवा करायची आहे, त्यांनी कोणकोणत्या सेवा कराव्यात, कोणते स्तोत्र मंत्रपठण करावेत, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ब्रह्मा, विष्णू, महेश या जशा प्रमुख देवता आहेत, त्याचप्रमाणे महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या शक्ती देवता आहेत. माता लक्ष्मी ही धनदायी, तर सरस्वती माता ही विद्यादायी आणि माता महाकाली ही रक्षणकर्ती देवता आहे. देवी मातेची कृपा लाभण्यासाठी सगळ्यात विशेष महत्त्वाची सेवा म्हणजे देवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर श्रीसुक्ताचे पठण करत करत अभिषेक करणे. तुम्हाला जमत असेल तर 16 वेळा श्रीसुक्ताचे पठण करत करत देवीच्या टाकावर, मूर्तीवर अभिषेक करावा. 16 वेळा केले तर उत्तमच आहे आणि शक्य नसल्यास तुम्ही 1 वेळा तरी पठण नक्की करावे आणि अभिषेक करावा. सर्वप्रथम पाण्याने, नंतर पंचामृताने, नंतर परत एकदा पाण्याने, अशा पद्धतीने तुम्ही अभिषेक करू शकता किंवा फक्त कच्च्या दुधाने अभिषेक करू शकता किंवा अत्तराचे पाणी, गुलाब पाकळ्याने सुद्धा देवीच्या मूर्तीचा अभिषेक करू शकता. देवी मातेची दुसरी महत्त्वाची सेवा म्हणजे श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे. ही देवी मातेची सर्वात उच्च कोटीची सेवा आहे. नवरात्रीमध्ये तुम्ही याचे संकल्पित असे 14 पाठ करावेत. हे केल्याने पाठात्मक नवचंडी केल्याचे फळ मिळते. जर तुम्हाला 14 पाठ करणे शक्य नसल्यास तुम्ही 1, 3, 5, 7 असे पाठ करावेत आणि तेही शक्य नसल्यास कमीत कमी 1 पाठ तरी. हा पाठ एका बैठकीमध्ये पूर्ण करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला तसे शक्य न झाल्यास तुम्ही नवरात्रीमध्ये सप्ताह वाचनसुद्धा करू शकता. सप्ताह वाचन म्हणजे सप्तशतीमधील 2-2 अध्याय आपल्याला रोजच्या रोज पठण करायचे आहेत. श्री दुर्गा सप्तशतीमध्ये एकूण 13 अध्याय आहेत आणि याचं सप्ताह वाचन कसं केलं जातं याविषयीची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. आपण तो तिथून नक्की बघा. म्हणजे रोजच्या रोज 2 अध्यायांचं पठण कसं करावं हे तुम्हाला कळून येईल. या पद्धतीनेच तुम्ही नवरात्रीपासूनसुद्धा ही सेवा सुरू करून तुम्ही रोजही नित्यसेवेमध्ये सप्तशतीचे पाठ वाचण्यास सुरू करू शकता. यानेही देवी मातेचे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील आणि देवीचे संरक्षण कवच लाभेल. देवी मातेची पुढची प्रभावी सेवा आहे ती म्हणजे नवार्ण मंत्राचा जप करणे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा देवीचा नवार्ण मंत्र आहे. तर या मंत्राची तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी किंवा तुम्हाला शक्य असेल तर दोन्ही वेळेला 108 वेळा म्हणजे 1 माळ तरी जप करावा. तुम्हाला जर त्यापेक्षा जास्तही सेवा करायची असेल तर तुम्ही तशीही करू शकता. अगदी तुम्ही 1 माळेपेक्षा जास्त करणार आहात, जसं की 11 माळी करणार आहात किंवा त्यापेक्षाही जास्त करणार आहात, किंवा तुम्ही न मोजतासुद्धा या मंत्राचं पठण करू शकता. जसं की तुम्ही 5 मिनटे, 10 मिनटे किंवा एक अगरबत्ती लावून ती पूर्ण संपेपर्यंत तुम्ही या मंत्राचा जप देवीसमोर बसून करू शकता. या मंत्राच्या पठणाने त्रिशक्तींचे आशीर्वाद मिळून आपले नवग्रहही मजबूत होतात. एखादी ग्रहपीडा असेल तर तीसुद्धा कमी होण्यास मदत होते. यानंतर देवीला अतिशय प्रिय असणारी सेवा म्हणजे देवीच्या फोटोवर, मूर्तीवर किंवा टाकावर कुंकुमार्चन करणे. कुंकुमार्चन म्हणजे काय, तर देवीचा कुंकवाने अभिषेक करणे, देवीला कुंकवाने आंघोळ घालणे. तुम्ही देवीच्या फोटोवर, श्रीयंत्रावर, मूर्तीवर किंवा टाकावर कुंकवाने अभिषेक करू शकता. तर कुंकुमार्चनमध्ये आपल्याला मृगीमुद्रेनेच देवीच्या चरणांपासून ते मस्तकापर्यंत कुंकू व्हायचे असते. या दिवसांमध्ये देवीतत्व हे जागृत असते. त्यामुळे कुंकुमार्चन केल्याने हे जागृत देवीतत्व, शक्तितत्व हे त्या कुंकवामध्ये येते आणि असे कुंकू आपण कपाळी लावल्याने ही शक्ती आपल्याला मिळते. ही देवी मातेची अतिशय आवडती सेवा आहे. आता जर तुमचे देवीचे टाक हे घटी बसलेले असेल आणि तुम्ही टाकावर कुंकुमार्चन करणार असाल तर टाक हलवू नये, पण तुम्ही चिमूटभर कुंकू टाकावर वाहू शकता किंवा तुम्ही हातामध्ये कुंकू घेऊन श्रीसुक्त किंवा नवार्ण मंत्र किंवा देवीच्या कोणत्याही मंत्राचा किंवा ओम श्री कुलदेवताये नमः या मंत्राचा जप करत करत सुद्धा कुंकुमार्चन करू शकता.
1 वेळा किंवा 16 वेळा तुम्ही श्रीसुक्ताचं किंवा 108 वेळा नवाण मंत्राचं पठण करू शकता आणि आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. नंतर हे कुंकू आपल्याला दसऱ्याच्या दिवशी म्हणजे जेव्हा तुमचे घट हलतील त्याच वेळेला आपल्याला हे टाकावरचं कुंकू एखाद्या डबीमध्ये व्यवस्थित भरून ठेवायचं आहे. आणि जर तुम्ही मूर्तीवर कुंकुमार्चन केलं असेल तर ते तुम्ही थोड्या वेळानेही मूर्ती उचलून नंतर कुंकू एखाद्या डबीत भरून ठेवा आणि नंतर आपल्या एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना हे कुंकू तुम्ही आणि घरातील इतर सदस्यांनी कपाळी लावावे आणि हे कुंकू परत पूजेमध्ये वापरू नये. या देवी मातेच्या काही महत्त्वाच्या सेवा आहेत. याशिवाय तुम्ही श्रीसुक्ताचे पठण करू शकता. शिवाय श्री महालक्ष्मी अष्टकाचे पठण करू शकता. श्रीसुक्ताचे महालक्ष्मी अष्टकाचे 16 वेळा रोजच्या रोज पठण करू शकता. कीलक स्तोत्र, अर्गला स्तोत्र, देवी कवच, त्यानंतर रात्रीसुक्त अशा स्तोत्रांचं तुम्ही रोजच्या रोज पठण करू शकता. शिवाय 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. तुमचे कोणी दुसरे गुरु असतील किंवा तुमचे जे कोणी इष्टदेवता असेल त्यांच्या मंत्राचाही जप करावा. शिवाय विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र या मंत्रांचेही पठण करावे. याशिवाय तुम्ही ललिता सहस्रनाम स्तोत्र किंवा कनकधारा स्तोत्राचंही पठण करू शकता. हे स्तोत्रमंत्र हे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये श्री दुर्गा सप्तशती या पोथीमध्ये किंवा गुगलवरसुद्धा मिळून जातील. त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेचा मंत्र ओम श्रीम नमः याचंही पठण करू शकता किंवा तुमच्या कुलदेवतेचा जो कोणता मंत्र असेल त्याचं तुम्ही रोजच्या रोज 108 वेळा पठण करावं. याशिवाय तुम्हाला कोणताच मंत्र येत नसेल तर ओम श्री कुलदेवताये नमः या मंत्राचाही तुम्ही 1 माळ रोजच्या रोज जप करावा. या सेवांमधील तुम्हाला ज्या कोणत्या सेवा करणं शक्य आहे त्या तुम्ही नक्की या 9 दिवसांमध्ये करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.